नमस्कार बांधवांनो. प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की टी पास होत नाही आणि सी हिंदीत असल्यामुळे ती समजत नाही. त्यामुळं तुमच्या या समस्येच्या संदर्भात खूप मोठा तोडगा आम्ही काढलेला आहे. बघा, नुकतंच 3 महिन्यापूर्वी माझं टी आणि टेट परीक्षेसाठी जे काही शिक्षणशास्त्र असतं, म्हणजे ह्या तिन्ही परीक्षेचं जे काही संपूर्ण शिक्षणशास्त्र असतं त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि विद्यार्थ्याला ते खूप चांगल्या पद्धतीने काय झालेलं आहे बांधून त्याचा फायदा झालेला आहे. कारण 2011 पासून ते 2000 या ठिकाणी 23 पर्यंतचे जेवढे काही मधल्या काळात सी झाली असेल, टी झाली असेल, किंबहुना शिक्षक भरती झाली असेल, त्या सर्व परीक्षामधील आलेल्या प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषणासह या पुस्तकात आपण काय केलं आहे, समावेश केलेला आहे. म्हणून या सर्व परीक्षेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. मग आपली नेमकी कैसी होनी चाहिए स्ट्रॅटेजी 100+ मार्क पाने की, म्हणजे नेमकी काय तुम्हाला प्लॅन करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला 100पेक्षा जास्त मार्क पडेल. नुकतंच आत्ता मंत्रालयामध्ये बांधवांनो या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर असतील, आपले मुख्य सचिव शिक्षणाचे आणि हे उपसचिव, ह्या सर्व शिक्षण मंडळीच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बांधून या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि ते प्रकाशन होत असताना आम्ही आवर्जून शिक्षण मंत्री साहेबांशी चर्चा केली की आगामी काळातली जी काही शिक्षक भरती परीक्षा आहे ही कधी होणार आहे, तुम्ही फक्त परीक्षाच घेत चाललेले आहे. तर आवर्जून मला त्यावेळेस त्यांनी आश्वासित केलं होतं की नक्कीच लवकरात लवकर म्हणजे मे-जूनपर्यंत ही परीक्षा सुरुवात होईल. आणि बांधवांनो, मी त्यांना आवर्जून आग्रह केला होता की जसं MPSCच्या परीक्षा जागा 500 असतील, 1000 असतील, 2000 असतील दरवर्षी होतात, मग ही आपली परीक्षा अशी का होत नाही? कारण 2008 नंतर 2010, 2010 नंतर 2017 आणि मधल्या ह्या बऱ्याचशा 5-7 वर्षामध्ये भरती घेतली नाही. मग याचं कारण त्यांना मी विचारलं आणि आवर्जून सांगितलं की जसे प्रत्येक कार्यालयात अधिकारी लागतात तसेच प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक लागतात. एखाद्या दिवशी एखादा अधिकारी नसेल तर त्याचा वर्कलोड दुसरा या ठिकाणी अधिकारी घेऊ शकतो, परंतु जर दुसऱ्या वर्गात अध्यापन चालू आहे तर बांधवांनो तो शिक्षक जर तिसऱ्या वर्गात गेला तर तो अधोगरचा वर्ग तसाच राहील. म्हणून या आपल्या भारताचं भविष्य घडवण्यासाठी शिक्षकाची गरज आहे. त्या जागा तुम्ही भराच. आणि मला आनंद वाटला की आजच्या या पेपरला लगेच एक बातमी आली की ऑगस्ट महिन्यामध्ये बांधवांनो आपल्या शिक्षक भरती परीक्षेचं काय होणार आहे, या ठिकाणी मुहूर्त या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं खूप सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु यामध्ये बरेचसे असे बांधव आहे की त्या बांधवांनी हा फॉर्म भरला आहे, त्यांना 100पेक्षा चांगले मार्क आलेले आहे, परंतु बरेच त्यात बांधव मग काय नाही आहे, टी पास नाही आहे, सी पास नाही आहे. मग अशा बांधवांसाठी ही अत्यंत काय आहे महत्त्वाची या ठिकाणी मेजवानी किंवा महत्त्वाचं या ठिकाणी त्याच्यासाठी गोष्ट आहे की भरती परीक्षा ही ऑगस्टमध्ये होणार आहे आणि सी परीक्षा बांधवांनो ही तुमची कधी आहे, या ठिकाणी जुलैमध्येच आहे. जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा. कारण पहिल्या पेपरला जरी बांधवांनो तुम्हाला लागायचं असेल तर जरी तुमचं BEd झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही बांधवांनो पहिला पेपर जर तुम्हाला द्यायचा असेल तर 1ली ते 5वी पर्यंत तुम्हाला सी किंवा टी पास होणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 100 मार्क पडलेला असेल तर तुम्ही जर बांधून ही परीक्षा पास झाली तर तुमच्या जिल्हा परिषद शाळेला लागण्याचा जो काही तुमचा टक्का आहे किंवा तुमची जी काही टक्केवारी ती वाढेल आणि तुम्हाला चान्सेस तुमचे जास्त झाल्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी नोकरीला लागतात. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती गेल्या परीक्षेपासून मी सांगतो सातत्याने, टीईटीपेक्षा सी परीक्षा ही अत्यंत काय आहे सोपी आहे. कारण प्रत्येक विषयामध्ये शिक्षणशास्त्र या विषयाचे 15-15 मार्क बांधवून तुम्हाला दिलेले, 150 पैकी 75 मार्क याचे असल्या कारणाने हे तुम्हाला अत्यंत काय आहे सोपं आहे. फक्त प्रॉब्लेम तुमचा कुठं येतो बांधवांनो, तो येतो की तुम्हाला टी अवघड जाती आणि CTETचं हिंदी तुम्हाला समजत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या या प्रत्येक प्रश्नाचा तोडगा काढूनच ही बॅच काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. तर आता दुसरं एक वैशिष्ट्य, तुम्ही जर बांधवांनो हिंदी ऐवजी जर मराठी घेतली तर आणखी तुम्हाला ते सोपं जातं. कारण हिंदी आणि मराठी
हा या ठिकाणी तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 2 भाषा निवडण्याचा काय आहे तुम्हाला मुभा आहे. तशी मुभा मात्र TET मध्ये नसते. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत सोपी आहे, हे एक मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि TET मध्ये सुद्धा इतिहास भूगोल हे 30-30 प्रश्न, गणिताचे 30-30 प्रश्न. इथं मात्र 30 प्रश्नाऐवजी बांधवांनो तुम्हाला ह्या 30 पैकी फक्त या ठिकाणी 15-15 मार्काचं काय आहे शिक्षणशास्त्र आहे. आणि जर तुम्ही छान पद्धतीनं जर एकाच विषयाचं पेडॉलॉजी किंवा शिक्षणशास्त्र पक्क केलं तर बांधवांनो तुम्हाला ते सगळ्या विषयात उपयोगात येतं. आणि ह्या सर्वच विषयाचं पेडॉलॉजी म्हणजेच शिक्षणशास्त्र मी माझ्या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने साध्या सोप्या भाषेत दिलेलं आहे. आणि मागच्या जेवढे काही TET CTETचे क्वेश्चन आलेले आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट केले. म्हणून हे 75 मार्क तुमच्या ह्या पुस्तकातून खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे घटक वाईज वर्गीकरण करून याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. म्हणून ही एक तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची काय आहे जमेची बाजू या ठिकाणी आपल्यासाठी होईल. पुढचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा ज्या भरल्या जाणार आहे त्या भरल्या जाणार आहे 6 ते 8 या वयोगटाच्या. कारण बांधवांनो अगोदर झेडपीचे 1ली ते 5वीचे बरेचसे शिक्षक आहे, परंतु आता बऱ्याचशा अशा झेडपीच्या शाळा आहेत तिथं 6वीचे 8वीचे वर्ग झालेले आहे. आणि जे काही माध्यमिक शाळा आहे ज्या ऑलरेडी संस्थेच्या आहे तर त्या ठिकाणी त्यांना बांधवांनो 1ली ते 5 नाही लागत, त्यांना 6 ते 8 पदं लागत असतात. त्याला आपण पदवीधर शिक्षक म्हणतो. म्हणून या पदवीधर शिक्षकांसाठी सुद्धा जे काही विषय असतील त्या विषयातील बांधवांनो संपूर्ण शिक्षणशास्त्र हे या ठिकाणी किती मार्काला आहे 15 मार्काला आहे. म्हणजे जवळपास 75 मार्काचं तुमची ही तयारी या ठिकाणी होतीये. आणि दुसरी एक जमेची बाज तुम्ही समजा उदाहरणार्थ मराठी घेतली तर इथं 30 मार्काला तुम्हाला मराठी नाही आहे, इथं 15 मार्काला त्या मराठीचं शिक्षणशास्त्र आहे, 5 मार्काला गद्य आकलन, 5 मार्काला पद्य आकलन आणि 5च मार्काला तुमचं व्याकरण आहे. 30 मार्काचं व्याकरणची तयारी करायला जर गेलं तर 30 पैकी 30 मार्क मराठी भाषा असून सुद्धा पडत नाही. त्या पोराला तर इंग्रजीमध्ये काय पडणार होते. पण आता इथं मात्र काय मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे आणि व्याकरण फक्त 5-5 मार्काला आहे. म्हणजे 30 पैकी 30 मार्क तुम्ही इतर एखादा विषय तुमचा जर कच्चा असला गणितासारखा तर त्याची कसर तुम्ही इकडे भरून काढू शकता. म्हणून माझ्या स्ट्रॅटेजीनं जर तुम्ही अभ्यास केला तर मी तुम्हाला 100+ सांगतो, तुम्हाला 100+च मार्क मी पाडून देईन. किती प्लस? 100+ मार्क पाडून देणार. पुढे एक पहा बांधवांनो, विज्ञान शाखा या ठिकाणी दिलेली आहे. इथं सुद्धा विज्ञान शाखाची शिक्षकाची खूप गरज आहे. तुम्हाला जर 100+ मार्क असतील आणि जर तुम्ही बांधवांनो TET किंवा CTET पास नसाल तर आवर्जून मला कॉल करा. कारण असा एकही विज्ञान शाखेचा 100+ वाला खाली राहणार नाही. कारण सर्वाधिक जागा ह्या जिल्हा परिषदेच्या विज्ञान गणित शाखेच्याच विद्यार्थ्याच्या आहे. तर ही एक जमेची बाजू आहे. त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला शिक्षणशास्त्र हे 75 मार्काला आहे आणि मी ती खूप छान पद्धतीनं तुमच्याकडून त्याची तयारी करून घेतो. चला आता हे 3 आपण वेगवेगळे पेपर पाहिले, कला शाखा असतील, त्यानंतर तुमची विज्ञान शाखा असेल किंवा 1ली ते 4थीचा पेपर, या 3ही पेपरची खूप छान पद्धतीने आम्ही एक बॅच सुरू केलेली आहे. त्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, कला शाखा असो किंवा विज्ञान शाखा असो, त्याच्या 2011 पासून ते 2022 पर्यंतच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहे त्याचं घटक वाईज आम्ही काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट की एका बाजूला आम्ही काय करतोय हिंदी शिकवणार आणि दुसऱ्या त्याच पेजवरती इकडे मराठी देणार. म्हणजे एक तर तुमचं मराठी खूप क्लिअर असावं आणि हिंदी खूप पक्का असावं, कारण मराठीच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला हिंदीमध्ये करता येईल, किंवा तुमचं हिंदी इतकं पक्का असावं की तुम्हाला त्या ठिकाणी त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला मराठीमध्ये होईल. म्हणजे जर का तुमचा दोन्हीपैकी एक लँग्वेज जर चांगली पक्की असेल तर फक्त दुसऱ्या भाषेमध्ये तत्वज्ञान तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्ही इथं बॅलन्स ठेवल्या. आता बऱ्याचशा आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्लॅटफॉर्मवरती काय केलेलं आहे क्लास लावला आहे, परंतु ते डायरेक्ट हिंदी टू हिंदी शिकवतात किंवा इंग्लिश टू हिंदी शिकवतात. मग आपल्या मराठी भाषेतील मुलांना ज्यांनी ते ज्ञान घेतलं आहे 2-4 वर्ष DED BEDचं, परंतु याला नेमकं मराठीत काय म्हणते हे त्याला कळत नसल्यामुळं ते डोकं खासतो तो आणि त्याला वाचूनही नेमकं काय प्रश्नाचं उत्तर इथं शोधायचं आहे किंवा त्यांनी खूप त्याचा अगोदर अभ्यास केला आहे ते कळत नाही. मग ह्या दोन्ही गोष्टीचं उत्तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्या
पद्धतीने आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. आता हा एक चार्ट तुम्ही बघा, ह्या चार्टमधून तुमच्या लगेच ते लक्षात येईल. पहा की इथं केंद्रीय पात्रता परीक्षेचं बाल विकास एवं शिक्षाशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र याचं काय केलेलं आहे आम्ही, प्रत्येक घटकाचं प्रत्येक वर्षी किती किती प्रश्न आले, काय काय प्रश्न आले, कोणते ते असे प्रकरण आहे की ते सातत्याने विचारले जातात. तर हे जे काय बांधवांनो 9 असे घटक आहे की ह्या 9 घटकावरती सातत्याने काय केलेलं आहे, शिक्षणशास्त्राचं मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, प्रश्न विचारले गेले. आपण जर बघितलं की सर्वाधिक जास्त वेळा जर कोणतं चॅप्टर विचारलं गेलंय तर ते विचारले गेलं आहे शिक्षण एवं अधिगमन. आता आपल्या बांधवांना जर शिक्षण एवं अधिगमनचा अर्थ जर मराठीत कळला नाही तर त्याला काय ढेकळं कळणार आहे. त्यामुळं शिक्षण एवं अधिगमन याचा अर्थ आहे अध्ययन आणि अध्यापन. आपल्या डीएड बीएडला सुद्धा अध्ययन आणि अध्यापन ह्याच पहिल्या प्रकरणापासून आपण शिकवत होतो आणि टीईटीला सुद्धा सर्वाधिक मार्क सुद्धा ह्याच घटकावर विचारले गेलेले आहे आणि त्या सर्व घटकाचा इथं टॉपिक वाईज विश्लेषण करून दिलेलं आहे. त्यामुळे एकाच पुस्तकात तुमची 75 मार्काची तयारी होती बांधून, 75 मार्काची. त्यामुळे तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सोचनावर सिखाना, विचार प्रक्रिया, त्या विचार प्रक्रियेचं अध्ययनात काय स्थान आहे याच्यावरती 16 मार्क या ठिकाणी विचारले गेले. बालक की समस्या, शैशवावस्थेतला बालक असेल, तुमचा बाल्यावस्थेतला असेल, किशोरावस्थेतला असेल, त्याच्या काय नेमक्या समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांनी किंवा मानसशास्त्रज्ञांनी काय सुझाव दिलेले आहे किंवा सूचना केलेल्या आहे त्याचा सर्व या ठिकाणी काय केलेलं आहे बांधवांनो, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. इथं 25 नंतर आपण जर पाहिलं तर 24 प्रश्न परत वैकल्पिक अवधारणा आहे. म्हणजे जे काही आपले दररोजचं शालेय अभ्यासक्रमाबरोबर जे इतर जे काही विकल्प आहे त्या विकल्पाचा आपल्याला अध्ययनात कसा वापर करता येईल की त्या मुलाचा बौद्धिक, भाषिक किंबहुना शारीरिक विकास होईल यासाठी त्या इतर पर्यायाचा सुद्धा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर्वाधिक प्रश्न ते म्हणजे तुमचे प्रतिभाशाली बालक असेल, सृजनशील बालक असेल किंवा इतर विशेष लक्ष गटातील बालक असेल याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे. जर हे प्रश्नांची तुमची तयारी चांगल्या पद्धतीने करून घेतली, प्रत्येक वेळेस जर बघितलं आपण 15 मार्काचं जे शिक्षणशास्त्र विचारलं जातं त्याच्यापैकी प्रत्येक वर्षी 2011 ते 2022चं इथं तुम्हाला कॅटलॉग महाराष्ट्रातलं पहिलं असं हे प्लॅटफॉर्म असेल की त्यांनी तुमच्या डोळ्यासमोर हे आणून दिलेलं आहे. असा अभ्यास असतो. आपण जे म्हणतो ना परीक्षाभिमुख अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत नेमकं काय होतं की अभ्यास खूप करतो पण जो अभ्यास केलेला असतो त्या मटेरियलमध्ये काहीच विचारलं जात नाही. इथं म्हणून पहिले मी नेहमी करत असतो की नेमकं याची लाईन आणि लेंथ काय आहे ह्या परीक्षेची, कितल्या खोलवरपर्यंत कुठल्या स्तरावर ते प्रश्न विचारले जातात. त्यामुळं आवर्जून ही तुम्ही बॅच लावा आणि नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी पास तर करून देतो बा. म्हणजे तुमचा जर कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याला 83-85 मार्क लागतात, 83च लागतात. तुमचा ओपनचा असेल तर 90 लागतात. मी तुम्हाला 100 मार्काची हमी देतो ना. 100 मार्क पाडणं अत्यंत सोपं आहे कारण 75 मार्क हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि नंतर तुमचं 15 मार्क बांधून तुमच्या काय म्हणू आपण त्याला मराठी भाषेचे आणि 15 मार्क तुमच्या हिंदीचे आकलनाचे. आकलन तुम्हाला मराठी हिंदी 30 मार्क झाले ना ते. जर तुम्हाला छान पद्धतीनं जर तुमचं वाचन असेल, छान पद्धतीनं जर तुम्हाला पॅरेग्राफ जर समजत असेल त्याच्यावरती 5 आणि 5 10 मार्क आहे. 5 मार्क हिंदी, 5 मार्क मराठी, त्याचेच परत पद्य त्याचेसुद्धा 5 आणि 5 10 मार्क आहे. ग्रामर तुम्हाला 5च मार्काला आहे. त्यामुळं इकडं खूप जमेची बाजू आहे. जर तुम्ही पद्धतशीर जर परीक्षेच्या काय म्हणू आपण आराखड्यानुसार जर अभ्यास केला तर सहज बांधवांनो 100+ मार्क पडतात. आता तुम्हाला मी जादू सांगतो दुसरी. आपल्या मुलाला प्रॉब्लेम काय होतो, तो नेमकं पुस्तक वाचायला बसतो. पुस्तक वाचायला बसल्यानंतर तो घेतो बाल विकास के सिद्धांत, बालक विकास के संदर्भ में कुछ महत्वपूर्ण सिद्धांतों का वर्णन निम्न प्रकार से किया गया है. तो ये पहला सिद्धांत है निरंतरता का सिद्धांत. आता त्या पोराला जर का निरंतरताचा अर्थच कळला नाही तर त्याला काय ते बांधवांनो कळेल. म्हणून अशा बांधवांसाठी आम्ही आवर्जून आणलेलं आहे. कारण आता लग्न झालेलं आहे, वय वाढलेलं आहे, कुठा अभ्यास करत बसता हिंदीचा. कारण जर हिंदी कच्ची असेल तर ह्या सगळ्या 5 विषयाचा अभ्यास तुम्ही कसं करणार. म्हणून इकडे ही तुमची मातृभाषा मराठी. काय म्हणतात निरंतरला सातत्याचा सिद्धांत. सातत्य म्हणजे काय, अध्ययन करत असताना
मुलाकडून ते सातत्याने करून घेतलं पाहिजे. एक दिवस 2 दिवस त्यांनी खूप अभ्यास केला म्हणजे त्याचा विकास होणार आहे का? नाही. त्याच्या गर्भधारणेपासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत अध्ययनाची प्रक्रिया ही सतत चालतच असते. हे जर त्याला कळालं आणि सातत्यालाच हिंदीमध्ये काय म्हणतात? निरंतर म्हणतात. विषय खलास. त्याच्या मातृभाषेतून संकल्पना त्याला समजून सांगावं लागेल आणि त्या संकल्पनेला हिंदीत काय म्हणतात. ह्या जर 2 गोष्टी केल्यानं बांधवांनो आपोआप त्या प्रश्नाची उत्तर त्याला सोडता येतात. म्हणजे सातत्य आणि निरंतर ही जर संकल्पना त्याला कळली तर त्याच्यावर जर काही क्वेश्चन आले तर आपण बघूया. इथं 2011ला एक छानसा क्वेश्चन आला होता बघा. विगत वर्षों में पूछे गए प्रश्न. विगत वर्ष म्हणजे काय? पाठीमागचे वर्ष म्हणजे भूतकाळातील झालेल्या परीक्षा. विकास कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया है. क्या विधान है? देखो, विकास कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया है. यह विधान है. यह किस विकास के संबंध में है? तो देखो यहाँ पर निम्नलिखित कुछ क्या है? सिद्धांत है. अंत संबंध का सिद्धांत, निरंतरता का सिद्धांत, एकीकरण का सिद्धांत और अंत क्रिया का सिद्धांत. लगेच तुम्हाला कळतं विकास कधी न समाप्त म्हणजे सातत्याने चालणारी काय आहे ती प्रक्रिया आहे. सातत्य म्हणजे काय बांधवांनो? निरंतरता. विषय खलास. इथे या ठिकाणी तुम्हाला असं येईल आणि नवीन नवीन तुम्हाला जर हे समजलं नाही तर आम्ही मराठीत क्वेश्चन तुम्हाला अशाच पद्धतीने देतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजायला सोपं जातं. अशा पद्धतीने आम्ही इथे प्रत्येक 5 विषयांची तुमच्याकडून तयारी करून घेणार आहोत. इथं सुद्धा वैयक्तिक विभिन्नता का सिद्धांत. वैयक्तिक विभिन्नता म्हणजे काय? वैयक्तिक विविधतेचा सिद्धांत. वैयक्तिक म्हणजे काय? स्वतः पुरता, स्वतःचा, एकट्याचा. मग अशा पद्धतीनं जर तुम्हाला हे सांगितलं. गेसल नावाचा जो काही शास्त्रज्ञ होता त्याचं हे तत्वज्ञान होतं की प्रत्येक बालक हा जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये जे गुणवैशिष्ट्य असतात त्याच्या त्या गुणवैशिष्ट्यानुसार त्याच्या गुणधर्मानुसार अध्ययन केलं पाहिजे. कोणी सांगितलं? गेसल या शास्त्रज्ञांनी सांगितलं. जर हे तुम्हाला अशा पद्धतीनं कळलं तर तुम्हाला छान पद्धतीनं मार्क परीक्षेत पडू शकतात. बघा याच्यावर असाच प्रश्न आलेला आहे. 2 व्यक्ति समान नहीं होते परंतु सभी बालकों का विकास का क्रम समान होता है. यह कथन किसके संबंध में है? तो वो कथन किसके संबंध में है? गेसल नाम के मनोवैज्ञानिक के संबंध में है. तो अशा पद्धतीनं काय आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे मराठी टू हिंदी तुम्हाला जर एकत्रित ते केलं तर तुम्हाला छान पद्धतीने काय पडू शकतात? मार्क पडू शकतात. तर ह्या बॅचची फी पूर्ण तुमचा पहिला पेपर असेल, दुसरा पेपर असेल, तुमची विज्ञान शाखा असू द्या नाही तर कला शाखा असू द्या, ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्ण विषयाची म्हणजे पूर्ण 150 मार्काची तयारी बांधून आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. आणि खास करून जे काही 75 मार्क आहे सीटीईटीचे त्याची खास तुमच्याकडून काय करणार आहे? तयारी करून घेणार आहोत. ज्याला कुणाला असं वाटलं तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांना बघा आता नुसती 1 तारखेला आम्ही बॅच सुरू केली. त्याचे एक बॅच पूर्ण फुल झालेली आहे 100 विद्यार्थ्याची. तर ही आजपासून म्हणजे 8 तारखेपासून एक दुसरी बॅच आम्ही सुरू करतोय. त्याचे ॲडमिशन सुद्धा. तर आवर्जून तुम्हाला जर ही कन्सेप्ट कळाली माझी की येणाऱ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला खरंच जर कोणी हमी देत असेल, आपल्याकडून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेत असेल, कारण नुसतंच तुम्ही व्हिडिओ पाहिल्याने तुम्ही पास होणार नाही. तुमच्याबरोबर डिस्कशन करावं लागत असतं. आमचे वेगवेगळे असे काय आहे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ ही सगळी द विनर्सची टीम आहे. ह्या विनर्सच्या टीममध्ये जे काही इतर लागलेलं 75 मार्काचे जे काही व्हिडिओ आहे रेकॉर्डेड, उदाहरणार्थ गणित असेल तर आपलं शरद सर खूप छान पद्धतीने गणित शिकवतात. त्याचबरोबर आणखीनही तुम्हाला डिस्कशन करायचं असेल तर आसिफ पठाण सर तुमच्याबरोबर डिस्कशन करतील. त्याचबरोबर इंग्रजी जरी तुम्हाला घ्यायचं असेल तर आदरणीय बाळासाहेब शिंदे सर असतील. मराठी असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला त्या आकलन आणि त्या व्याकरणसाठी म्हणजे त्या 15 मार्कासाठी आम्ही तुम्हाला देणार आहोत. एवढ्या अशा महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या सर्व प्राध्यापकांचे व्हिडिओ जर तुम्हाला सीटेटसाठी जर मिळत असतील तर याच्यापेक्षा भाग्य दुसरं असू शकत नाही. त्याचबरोबर आणखी दुसरं एक वैशिष्ट्य बघा यामध्ये सांगायचं म्हणजे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. अगोदरच्या जेवढ्या आमच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याची आम्ही तुम्हाला काय करणार आहे रेकॉर्डेड या ठिकाणी देणार आहे. त्याचे व्ह्यू सुद्धा अनलिमिटेड असतात. त्याच्या PDF नोट्स तुम्हाला पूर्ण 150 मार्काच्या PDF नोट्स आम्ही तुम्हाला पुरवणार आहे. आणि संडेला आम्ही काय करतो आवर्जून तुमच्याबरोबर डिस्कस करतो आणि ते झूमवरती डिस्कशन असतं. झूमवर घेतल्यामुळं तुम्ही खरंच आम्ही जे सांगितलेलं ते वहीत लिहिता का, तुम्ही नोट्स त्याच्या काढता का,
तुम्ही तो सराव सातत्याने करता का, पाठांतर करता का, काही गोष्टी सराव करावा लागतो, काही सूत्र नियम सिद्धांत पाठही करावा लागत असतात. तर अक्षरशः आम्ही पाठ केल्यासारखं मुलांकडून करून घेतो की बाबा तुझं जर हे बेसिकच तू जर पाठ केलं नाही तर हे पुढच्या पायरीवर तू ॲडव्हान्स लेवलवर जाशील कसा. त्यामुळं फक्त आजकाल काय झालेलं आहे, ऑनलाईन क्लास म्हणजे आपला मोबाईल व्हिडिओ लावायचा आणि बघायचा. आम्ही तसं करत नाही. आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो, दिवसभर त्याच्यावरती समस्या सोडवणं सुरू असतं. परत दर रविवारी झूमवरती आम्ही क्लास घेतल्यामुळं ते तुमचं आणि आमचं आखो दे का हाल होतो. नाही तर ऑनलाईन काय होतं, कोण विद्यार्थी आहे कोण शिक्षक आहे काही कळत नाही. विद्यार्थ्याला शिक्षक कळतो पण शिक्षकाच्या जवळून जर विद्यार्थी गेला त्याला माहीत नसतं की एक पोरगा आपल्याकडे क्लासला आहे. पण ते झूमवर घेतल्यामुळे तुम्ही समोर दिसता आम्हाला. त्यामुळं 100च्या बॅचेस असल्यामुळं 100 लोकातून कोण कच्चा आहे कोण हुशार आहे लगेच काय होतं, प्रश्न दिला की समजून जातं आपल्याला चांगल्या पद्धतीने. त्यानंतर पुढचं पहा, PDF संडे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे तत्वज्ञान मी सुरू केलेलं आहे आता, मराठी अध्यापन शास्त्र. मराठीचं मटेरियलच नाही यूट्यूबवरती कुणाचंच, की मुलाला माहिती नाही की नेमकं कोणता असं प्रकरण आहे. तिथं आपण म्हणलो होतो पहा, शिक्षण एवं अधिगमन. तर इथं अधिगमनला काय म्हणायचंय की त्या भाषेचं अध्ययन किंवा अध्यापन. म्हणजे आता इथं भाषेचं अध्ययन आणि अध्यापन होतं, तिथं ते बालमानसशास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन होतं. त्यानंतर भाषिक कौशल्य, भाषिक क्षेत्रे व इतर स्तर, अध्यापन पद्धती आणि सिद्धांत, व्याकरणाची भूमिका काय आहे, वर्ग अध्यापनाच्या समस्या काय असतात, नियोजन आणि मूल्यमापन, त्यानंतर शैक्षणिक साधन, उपचारात्मक अध्ययन, राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा इत्यादी हे 9-10 बांधवांनो सातत्याने विचारले जाणारे काय प्रकरण आहे. आधी इथे बांधवांनो वर्ग अध्यापनातील समस्या. त्यामुळे जर तुम्हाला हे मटेरियल असं अधिकृत जर दिलं आणि तुमच्याकडून जर त्याची तयारी करून घेतली तर यापेक्षा परीक्षेत काय विचारलं जाणार आहे. आणि हे तुम्हाला महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कुठल्याही अशा यूट्यूब चॅनलवर किंवा संस्थेवर दिसणार नाही की त्यांनी 2000 आता मराठीचा 11ला भेटला नाही पेपर, तर 12 पासून ते 22 पर्यंतच्या सगळ्या घटक वाईज, प्रकरण वाईज आम्ही काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी ते काय करू शकता, बघू शकता. काही अडचण आली तर मला तुम्ही आवर्जून कॉल करा. त्यानंतर हे हिंदीचं आहे याच पद्धतीनं, त्यानंतर हे गणिताचं सुद्धा आहे याच पद्धतीनं, त्यानंतर हे पर्यावरणशास्त्राचं सुद्धा आहे याच पद्धतीनं, त्यानंतर बघा विज्ञान शाखेचं सुद्धा याच पद्धतीनं केलं. विज्ञानाचे असे कोणकोणते घटक आहे की जे सातत्याने विचारले जातात. त्यानंतर हे सामाजिक शास्त्राचं आहे, म्हणजे तुमचे पहिला पेपर असेल दुसरा पेपर असेल या सर्व पेपरचं आपण घटक वाईज चांगल्या पद्धतीनं काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर व्हिडिओ पाहता क्षणी तुम्ही आवर्जून काय करा, कॉल करा. पूर्ण खऱ्या अर्थाने हिची फी 5000 रुपये आहे. तुम्हाला माहिती असेल की माझे प्रत्येक बॅचची फी ही एका विषयाची 1000 असते. आदरणीय शिंदे सरांचं सुद्धा मराठी असेल किंवा इंग्रजी असेल एका विषयाची किती असते बांधवांनो, 1000 रुपये फी असते. इतर सुद्धा आपले जे काही स्टाफ आहे त्यांचा प्रत्येक विषयाची 1000 असते. पण आम्ही तुम्हाला एक, तुम्ही सातत्याने आमच्याकडे गेले 2 वर्षापासून क्लास लावता म्हणून डायरेक्ट तुम्हाला 50% डिस्काउंट दिलेला आहे. आणि ते पण मी तुमच्याकडून वैयक्तिकरित्या अभ्यास करून घेणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला विचारा, विजय सुरासे सर शिकवण्याची त्यांची पद्धत कशी आहे, तळमळ कशी असते, मी किती विद्यार्थ्याकडून काय करतो, मटेरियल घेतो. असं झालंच नाही आतापर्यंत की 30 मार्काचा पेपर आहे माझ्या विद्यार्थ्याला की 20 पेक्षा कमी मार्क पडलेले आहे किंवा 25 पेक्षा कमी मार्क पडलेले. आउट ऑफ वरती मुलांना मार्क पडतात. 30 पैकी तर साधारण मुलगा जरी असला त्याला 25 मार्क सहज पडतात, TETला CTETला सुद्धा बांधवानो. आणि इकडं माझाच विषय पूर्ण 75 मार्काला असल्यामुळं मी तुम्हाला सहज सांगतो, या 75 पैकी तुम्हाला सहज बांधवांनो किती मार्क पडणार आहे, 60 मार्क पकडू आपण साधारणतः विद्यार्थ्याला 60. मग उरलेले जे 75 आहे त्याच्यातले तुम्हाला 30 मार्क पडणार नाही का. अरे माझे 60 आणि ते उरलेले किती 30 की झाले 90 झाले. पण मला माहिती ना त्या 60 पैकी तुम्हाला 50 मार्क सहज पडतात. म्हणून हे माझे 60 आणि ते 50 किती झाले बांधवांनो, 110 मार्क सहज. ते उरलेल्या तुम्हाला 75 पैकी सहज 50 मार्क पडतात आणि माझ्या या 75 पैकी 60 मार्क पडतात. म्हणजे हे 60 आणि ते 50 110 मार्काची तयारी तुमची सहज हसत खेळत होते. ठीक आहे. आणि ह्याच व्हिडिओचा, ह्याच बॅचचा तुम्हाला इतर तलाठी असेल किंवा ग्रामसेवक असेल, सरळ सेवा असेल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयोग नक्की होणार म्हणजे होणार. कारण गणित सगळीकडे सारखं असतं, मराठी सगळीकडे सारखं असणार आहे.
इतर तुमचं इतिहास भूगोल सुद्धा असतं, सगळीकडे सारखंच असणार आहे ना, त्यात काय बदल होणार आहे. त्यामुळं ह्या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या. सातत्याने तुम्हाला या ठिकाणी हे बुक मुलांनी 1 वर्ष त्याची वाट पाहिली होती बांधवांनो, पण तुम्ही नशीबवान आहात की तुमची नेमकी परीक्षा आणून झाली. बुक रेडी आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानात आहे. आणि जो कोणी ही बॅच लावेल त्याला हे पुस्तक काय असणार आहे, फ्री असणार आहे. घरपोच त्याला त्याच्या घरी फ्री भेटेल. आणि अदर जेवढे काही CTETचे जेवढे काही मटेरियल आहे ते PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलवरती बॅच लावता क्षणी भेटून जाईल. त्यामुळे माझं तुम्हाला अजून आवर्जून सांगणं आहे की तुरंत फोन करा या नंबरवरती 96 57 45 16 45 आणि आजच आपण ह्या बॅचला काय करा, जॉईन करून घ्या. परत म्हणू नका की सर मी फॉर्म भरलाच नव्हता, मी परीक्षा दिलीच नव्हती. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की आमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट काय असतं म्हणते का, मंत्रालयातल्या प्रत्येक अधिकारी वर्गापर्यंत आमच्या कॉन्टॅक्ट असतात. त्यामुळं असं नाही आहे की लगे काही उद्योगधंदा नाही म्हणून लगे टाकला, ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. की गेलं सातत्याने 10 वर्षापासून या क्षेत्रात आम्ही काम करतो. असं कोणी कोणाला मंत्रालयात बोलवत नसतं, स्वतः पुस्तक प्रकाशित करायला वेळ देत नसतं. साधी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला मंत्रालयात जावं असं वाटत असतं. आणि आपलं किती भाग्य की स्वतः शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला की नाही, तुमचं शिक्षण क्षेत्रातलं असं काय म्हणतो आपण त्याला, सातत्यपूर्ण असं कार्य आहे की नक्कीच आम्ही तुमचं पुस्तक प्रकाशित करू. स्वतः हे शिक्षण सचिव आहे, हे उपसचिव आहे आणि हे शिक्षण मंत्री आहे, यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होतंय. आणि परत नुसतं प्रकाशनच नाही तर बांधवांनो, आम्ही चर्चा पण केली की तुमच्या ज्या समस्या असतात की जर इतर परीक्षा सातत्याने होतात मग ही का होत नाही, कोण कुणाला वेळ देत नसतो. इथं तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा बघणार, मी असे काही त्यांना प्रश्न विचारले की त्यांना सुद्धा हसू आलं, त्यांच्या सुद्धा लक्षात आलं. त्यांनी सुद्धा मी प्रार्थना केली की त्यांनी हात जोडले की नाही, तुमचं खरंच शिक्षण क्षेत्रात असं नावन्य पूर्ण असं कार्य आहे, उल्लेखनीय कार्य आहे. तर नक्कीच तुमच्या जेवढ्या काही शिक्षक बांधवांच्या प्रश्न आहेत ते प्रश्न नक्कीच आगामी काळामध्ये सोडायला आम्ही तयार आहोत. त्यामुळं तुम्ही पटदिशी काय करा, फोन करा आणि ही बॅच काय करा बांधवांनो, जॉईन करा की जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही काय ठरले पाहिजे, पात्र ठरले पाहिजे. चला एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.